दिनांक 14 जानेवारी संपूर्ण राज्यामध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्सवामध्ये साजरा होत होता। परंतु मराठवाड्यातील बीडच्या परळीमध्ये मात्र परिस्थिती वेगळीच होती। इथं एसटी बस जाळण्यात आली। लोक रस्त्यावर, टावरवर, टाकीवर चढून आंदोलने करत होते, रस्ता रोको, जाळपोळ करत होते। वर्षाच्या सुरुवातीचा पहिलाच सण या दिवशी व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्यात आली। सर्वत्र तणावाची परिस्थिती निर्माण झाली। याचं कारण होतं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला। या दिवशी सकाळीच वाल्मिक कराडची आई ही परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन ठिय्या मांडला होता। त्यानंतर कराडची सून आणि कराडची पत्नी याही तिथं आल्या। पहिल्यांदाच कराडवर आरोप झाल्यानंतर त्याचं कुटुंब त्याच्या समर्थनार्थ बाहेर आलं होतं। परंतु या सगळ्या चर्चा झाली ती वाल्मिक कराड याची पत्नी मंजली कराड याची, कारण की त्यांनी केलेले आरोप आणि त्यांनी घेतलेला प्रेस यानंतर सगळ्या चर्चेचा विषय झाला होता। वाल्मिक कराड यांच्या पत्नी पहिल्यांदाच समोर येत त्यांनी आरोप करायला सुरुवात केली होती। वाल्मिक कराडचं कुटुंब समोर आलं, परंतु या सगळ्या घटना अचानक चमत्कार घडल्यासारख्या घडत होत्या। या प्रकरणामध्ये पहिल्यापासूनच वाल्मिक कराडवर गंभीर आरोप होत होते। मग तेव्हा वाल्मिक कराडचं कुटुंब समोर न येता ते आत्ताच समोर का आलं? नेमकं वाल्मिक कराडच्या कुटुंबाला कुणी पुढं करतंय का? जर वाल्मिक कराडच्या कुटुंबाला बाहेर काढायचंच होतं तर या अगोदर का काढलं नाही? हे सगळं जरी असलं तरी आता या कुटुंबाला बाहेर निघायला फार उशीर झालाय, त्यांची टायमिंग चुकली आहे असं बोललं जात आहे। मग खरंच त्यांना बाहेर काढण्यामध्ये खरेच कोणाचा हात आहे का? याच्या पाठीमागे कुणी आहे का? ते सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। 11 जानेवारी रोजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे यांच्यावर मोक्का लावण्यात आला। पण या गुन्ह्यातून वाल्मिक कराड याला वगळण्यात आलं होतं। त्यानंतर अनेक चर्चांना त्यावेळी उधाण आलं की वाल्मिक कराडला आता क्लीन चिट भेटणार, त्याला जामीन होणार, तो बाहेर येणार, अशा चर्चा होऊ लागल्या। या घटनेत पहिल्या दिवसापासूनच वाल्मिक कराड हा याच्यावर गंभीर आरोप होत होते आणि असं सुरू असताना तो आता सुटणार अशा चर्चा होऊ लागल्या। दिनांक 14 जानेवारीला वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करण्याच्या एक दिवस अगोदर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मसाजोगच्या ग्रामस्थांसह पाण्याच्या टाकीवर चढत या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याचा समावेश करावा, त्याच्या मुक्काअंतर्गत कारवाई करावी यासाठी आंदोलन केलं। या प्रकरणात प्रशासनाकडून आम्हाला कुठलीही माहिती दिली जात नाहीये। प्रशासन या प्रकरणामध्ये कोणाला तरी वाचवतंय असे आरोप देशमुख कुटुंबाने केले। यानंतर दिनांक 14 जानेवारीला वाल्मिक कराडला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि त्याच्यावर मोक्का लावण्यात आला। यानंतर जर बघितलं तर या दिवशी परळीमध्ये मात्र सकाळपासूनच वेगवेगळ्या घटना घडत होत्या। वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानंतर परळीमध्ये त्याचं कुटुंब आणखीनच आक्रमक झालं। मंजली कराड या मीडिया समोर आल्या आणि त्यांनी आरोप करायला सुरुवात केली। मंजली कराड म्हणाल्या, खंडणी आणि खून प्रकरणात वाल्मिक कराड म्हणजे माझ्या पतीचा कुठलाही सहभाग नाही, पण राजकारणातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप मंजली कराड यांना केला। जातीवादीची शिकार आम्ही आहोत, त्याचबरोबर समोरील लोक मराठा समाजाचा आधार घेत आंदोलने करत आहेत, पण मी पण मराठाच आहे। मी माझ्या जातबंधांना सांगू इच्छिते की वंजारी सारख्या छोट्या जातीला टार्गेट का करता? राजकारणातून हे सगळं चाललं आहे। जर समोरील लोक आंदोलने आणि आक्रमक पवित्रा घेऊन न्याय व्यवस्था आणि पोलिसांवर दबाव टाकत असतील तर आम्हालाही तोच मार्ग स्वीकारावा लागेल असं कराडच्या पत्नी यांनी सांगितलं। तर कराड यांची सून यांनी सुद्धा आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्याबरोबर मनोज जरांगे यांच्यावर जातीवाद करत असल्याचे आरोप केले। परंतु हे सगळं करायला वाल्मिक कराडच्या कुटुंबाला आता फार उशीर झाला आहे, त्यांची टायमिंग चुकली आहे। कारण की या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनच वाल्मिक कराडवर गंभीर आरोप होत होते। मग तेव्हा कुटुंबातून कुणी बाहेर का आलं नाही? नेमकं वाल्मिकचं कुटुंब कशाची वाट बघत होतं का? त्यांना माहित होतं की तो या प्रकरणामध्ये वाचणारच आहे, पण अनपेक्षितपणे त्याच्यावर मोक्का लागला आणि त्याला 302चा आरोपी करण्यात आलं आणि आता तो वाचत नाही असं लक्षात आल्यानंतर ते बाहेर आले असं बोललं जात आहे। या प्रकरणात पहिल्या दिवसापासूनच नियोजनबद्ध पद्धतीने घटना घडत होत्या। कारण की ज्या दिवशी वाल्मिक कराड पुण्यामध्ये
घटनांमध्ये शरण आला त्या दिवशी पुण्यातील जागोजागी त्याचे समर्थक आलेले होते। त्यानंतर दिनांक 14 जानेवारीला कोर्ट त्याच्यावर मोक्का लावणार असा साक्षात्कार झाल्यासारखा सकाळपासूनच परळीमध्ये एक एक घटना घडत होती। या घटनानंतर त्याच्यावर मोक्का लागला आणि यानंतर कराडचं कुटुंब आणखीनच आक्रमक झालं। कराडची पत्नी पहिली वेळेस मीडिया समोर येऊन तिनं आरोप करायला सुरुवात केली, परंतु तिचे आरोप आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचं तातडीनं मुंबई सोडून परळी गाठणं हे सगळं गोष्टी नियोजनबद्ध असल्याचा देखील आरोप केला जात आहे। परंतु या नियोजनामागे आहे तरी कोण? वाल्मिक कराडच्या कुटुंबाला जर बाहेरच यायचं होतं तर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर जेव्हा आरोप झाले तेव्हा ते कुटुंब बाहेर का आलं नाही? वाल्मिक कराड जर शरण आला तेव्हा हे कुटुंब बाहेर का आलं नाही? जर वाल्मिक कराडवर दररोज माध्यम वेगवेगळे टीव्ही प्रोग्राम चालत होते, मग तेव्हा त्याचे काळे कारनामे उघडे करत होते, मग तेव्हा कुटुंबातली कोणाला समोर यावं असं का वाटलं नाही? असे अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। पण आता त्याचं कुटुंब बाहेर आलंय, परंतु त्यांना फार उशीर झाला आहे, त्यांचं टायमिंग चुकलं आहे असे लोक म्हणतात। परंतु या सगळ्या जरी असलं तर या घटनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी या नियोजनबद्ध आहेत का? याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।